वार्तिकाचा मग सहजे सत्कार वादू. मग बौद्धांच्या शून्यवादाचं खंडन झाल्यावर, बौद्धांचा शून्यवाद आहे आणि त्याचं खंडन झाल्यानंतर ज्ञानोबा सांगतात मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू. पद्म करू वरदू, पद्म शब्दाचा अर्थ काय? पद्म शब्दाचा अर्थ एक पाय आणि दुसरा अर्थ कमळ. इथं कमळ घ्यायचा, पाय नाही घ्यायचा. पद्म म्हणजे पाय. पद्मतीर्थ कुठं आहे? पद्मतीर्थ अहो पद्मतीर्थ कुठं आहे? गोपाळपुरात नाही काय पद्मतीर्थ? आहे का पद्मतीर्थ गोपाळपुरात? आणि पद्मावती कुठं आहे? ती पद्मावती आहे ती काय आहे? तिथं ते तळ सगळं कमळांचं होतं म्हणून पद्मावती. पद्म शब्दाचा अर्थ कमळ. आणि पद्मतीर्थ तिथं पाय आहेत. कोणाचे पाय आहे तिथं? अहो भगवान श्रीकृष्ण आले गाई राखत तिथं. गोधने चारावया जातो सारंग पाणी वाटेत भेटली. कोण भेटली नको सांगायला? अहो राधिका भेटली तिथं त्यांना. तर पद्म शब्दाचा अर्थ एक कमळ आणि दुसरा पद्म शब्दाचा अर्थ पाय. ज्ञानोबा सांगतात हा पातंजल दर्शन रूपी एका हातात धरलेला आहे. मग बौद्धांच्या एक शून्यवादाचं खंडन झाल्यावर सहजच येणारा निरीश्वर सांख्यांचा सत्कारवाद, वर देणारा कमळासारखा गणपतीच्या ठिकाणी जैमिनीकृत धर्मसूत्रे, हा धर्माची सिद्धी करणारा अभय देणारा गणपतीचा हात. बघा, देखा विवेकवंतू सुविमळू. विवेक विचार, सुविमळ चांगल्या पद्धतीचा. विमल शब्दाचा अर्थ काय? विमल स्वच्छ शुद्ध चांगल्या मनाचा. विमल मल. बघा तसं तर देखा विवेकवंतू सुविमळू तोच शुंडा दंडू सरळू जेत परमानंदू केवळू महासुखाचा. ज्ञानोबा सांगतात या ज्या गणपतीच्या ठिकाणी सोली व ब्रह्मसुखाचा निरतिशय आनंद हीच सरळ आणि अतिशय निर्मळ म्हणजे कुठल्याही प्रकारचा मळ नसलेली, विमल कुठल्याही प्रकारचा मळ नसलेली, सरळ मनाची, चांगल्या मनाची, बऱ्या वाईटाची निवड करण्यास समर्थ अशी लांब देवाची काय आहे? सोंड आहे. त्याच्या सोंडेचं वर्णन केलेलं आहे. पुढं तरी संवादू तोच दशनू. संवाद तोच दशनू जो समता शुभ्र वर्णू देवो उन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. ज्ञानोबा सांगतात हा प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा हा त्या दातांचा पांढरा रंग आहे आणि ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विज्ञानाचा नियामक असा हा देव आहे. आता प्रश्नोत्तर रूप चर्चा, संवाद म्हणजे काय? एकानं विचारायचं, दुसऱ्यानं सांगायचं. एकमेकांमध्ये जी चर्चा चालू आहे त्यालाच काय म्हणतात? संवाद म्हणतात. आता पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा काय? पूर्व पक्ष प्रश्न विचारतो आणि उत्तर पक्ष त्याची काय देतो? उत्तर देतो. म्हणून पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष. महाराज ज्ञानोबा सांगतात प्रश्नोत्तर रूप चर्चा हाच दात असून त्या चर्चेतील पक्षरहितपणा. बरं, त्या दोघांच्या मध्ये जरी चर्चा होत असली ना तर त्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारची पक्षरहितता नाही, म्हणजे मत्सर द्वेष कुठल्याही प्रकारचा नाही. दोघांच्या मध्ये सरळ चर्चा चालू आहे. ते पुढं आपल्याला सगळं कळतंय. ज्ञानोबा सांगतात असा जो प्रश्नोत्तराच्या संदर्भातला जो काही विचार आहे, प्रश्नोत्तर रूप जी चर्चा आहे तो गणपतीचा काय आहे? दात आहे. आणि त्या चर्चेतला पक्षरहितपणा हा त्या दाताचा पांढरा रंग आहे आणि त्याचे जे डोळे आहेत ते डोळे बारीक आहेत. आता गणपतीचे डोळे कसे असतात? बारीक. हत्तीचे कान केवढे असतात बघा आणि त्याचे डोळे केवढे असतात बघा. देवाला गणपतीला वरचं तोंड कशाचं आहे? कुठल्या प्राण्याचं आहे? हत्तीच आहे. आता गणपती आले, गणपती आपण जर बघितले त्याची पूर्ण कथा आपल्याला ठाऊक आहे. पार्वती स्नानाला गेली, मळी काढली, त्याचा गणपती केला, तो दारात बसवला. भगवान शंकर आले, त्यांनी त्यांना उडवलं. पुन्हा म्हणले जावा आता शिर घेऊन या. हे गेलं कुठं? दुसरं शिर घेऊन आले. मग एकानं प्रश्न विचारला मग ते गणपतीचं तुटलेलं शिर कुठं पडलंय? त्याचा शोध तू घे आता. बरोबर आहे की नाही? म्हणजे कुणी काही विचारतं, असू द्या. महाराज सांगतात चर्चेतला पक्षरहितपणा हा जो आहे विघ्नांचा नियामक असा देव आहे. अर्थात
ज्ञानरूप बारीक डोळे असलेल्या विघ्नांचा नियामक असा हा देव आहे. ज्ञानोबा सांगतात, मज अवगमली या दोन्ही. मला असं वाटतं, काय वाटतं? ज्ञानोबा म्हणतात, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा ही शास्त्रे दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात. एका बाजूला पूर्वमीमांसा आणि दुसऱ्या बाजूला उत्तर मीमांसा. हेच देवाचे काय आहेत? कान आहेत. मज अवगमलिया, अवगमलिया उगमलिया, उगमलिया म्हणजे वाटलं. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा, पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी. श्रवण म्हणजे कान. मकर कुंडले तळपती श्रवणी. श्रवण म्हणजे कान. विशेष अर्थानं श्रवण शब्दाचा अर्थ कान, विशेष अर्थानं कान आणि सामान्य अर्थाने श्रवण. एकाच अर्थाचे अनेक शब्द मराठीत आहेत, म्हणून तर मराठी श्रीमंत आहे ना. त्या दिवशी सांगितलंय की आम्ही आपल्या वंदनीय वाना उत्पातांनी मागं सांगितलेलं आहे की मराठीमध्ये पाण्याला किती शब्द आहेत समानार्थी? 51. आणि इंग्रजी ओनली 1, वॉटर. बरोबर आहे की नाही? मजा अवगमली या दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली सेविती. ज्ञानोबा सांगतात, दोन्ही कानाच्या ठिकाणी मला वाटतात की एक पूर्व मीमांसा आहे, दुसरी उत्तर मीमांसा आहे. आणि बोध हेच. बोध शब्दाचा अर्थ काय? बोध शब्दाचा अर्थ ज्ञान, बोध शब्दाचा अर्थ विवेक, बोध शब्दाचा अर्थ विचार, बोध शब्दाचा अर्थ तुम्हाला जे कळालं ते, त्यालाच तर काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. हा जो बोध आहे, हे जे ज्ञान आहे, या ज्ञानाचं सेवन करतायत. कोण सेवन करतायत? या ज्ञानाचं सेवन बोध मदामृत मुनी आली सेविती. मुनी 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 आली सेविती. मुनी हेच भ्रमर. भ्रमर शब्दाचा अर्थ भुंगा. त्याचं सेवन करतात, मदाचं सेवन करतात. ज्ञानोबा सांगतात, प्रमेय प्रवाल सुप्रभ. वर सांगितलेल्या श्रुतीस्मृत्याधिक प्रतिपादिलेली तत्व ही गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत. आणि द्वैत अद्वैत मत ही त्या गजवदनाच्या मस्तकावरली गड्डस्थळ असून ती तुल्य बळाने एकत्र राहिलेली आहेत. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरीसेपणी एकवटत इभ मस्तकावरी. त्याच्या मस्तकावर काय शोभतंय ते सांगितलं. ज्ञानोबा सांगतात, त्याच्या अंगावर पोवळी आहे. आता अजून एक असतंय बघा, बैल असो, त्या बैलाच्या खांद्यावर इथं काय असते? त्याला पोळीच म्हणतात ना. इथं बैलाच्या खांद्यावर जे असते ते अशी पाठ सरते आणि वर एक हे असते त्याला. तर तसं इथं शोभतय. ज्ञानोबा सांगतात, ती शोभा वाढलेली आहे. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैत श्रुतीस्मृत्याधिक. प्रमेय प्रवाल, प्रमेय कुठं आहेत? श्रुतीस्मृत्याधिक. वेदशास्त्रामध्ये जी प्रमेय आहेत, प्रमाण आहेत. आता हा विषय पुढे सरकून गेलाय. त्याच्यामध्ये प्रतिपादिलेली तत्व जी आहेत ती गणपतीच्या अंगावरील तेजदार पोवळी आहेत. द्वैत आणि अद्वैत इथं जे असते त्याला पोळी म्हणतात वाटतं. मग बरोबर आहे ना? इथं जे असते त्याला पोळी म्हणतात. बरोबर आहे ना? ही वसंड म्हणतात इथल्या याला, आणि ही पोळी. बरोबर आहे. मला वाटलं ह्यालाच पोळी म्हणतात. तर द्वैत आणि अद्वैत मत ही त्या गजवदनाच्या मस्तकावरील गंडस्थळ असून तुल्य बळाने एकत्र राहिलेली आहेत. ज्ञानोबा सांगतात, उपरी. ज्ञानोबांनी उपरीच लिहिलं बघा ह्याच्यात काहीतरी. उपरी दशोपनिषदे. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. पहिल्या अध्यायात 17व्या ओवीत पहिला शब्द आहे उपरी. उपरी दशोपनिषदे. दशोपनिषदे म्हणजे काय? 10 उपनिषद. आता 10 उपनिषदांची पण नावं ऐकून ठेवा, समोर आहेत आपल्या. म्हणून 10 उपनिषदांची नावं काय तेवढे ऐकून घ्या आता 2 मिनिटांमध्ये. 10 उपनिषदामध्ये त्यांच्या शिकवणी काहीही असो, पण उपनिषद 1 ईशोपनिषद, 2 केनोपनिषद, 3 कठोपनिषद, 4 प्रश्नोपनिषद, 5 मुंडकोपनिषद, 6 मांडुक्य उपनिषद, 7 तैत्तिरीय उपनिषद, 8 ऐतरेय उपनिषद, 9 छांदोग्य उपनिषद आणि 10 बृहदारण्यकोपनिषद. आता हे पुन्हा तुम्हाला सांगतो, तुमच्या ते डोक्यावरून जाईल. उपरी
दशोपनिषदे जिये उदारे ज्ञान मकरंदे. ज्ञानोबराय सांगतात ज्ञानरूप मध देण्यामध्ये उदार असलेली ईशावास्यादी दश उपनिषदे तद्रूप सुगंधी फुले गंडस्थळावर असलेल्या मुकुटाच्या ठिकाणी शोभतात. आकार चरण युगुल. आकार, ज्ञानोबा आपल्या गणपती बाप्पांची काही ठिकाणी अशी मूर्ती दावलेली आहे, तिथं ओंकार त्रिमात्रा आहे. आकार उकार मकार, ते सुरेश वाडकरांनी गायलेलं आहे. आकार उकार मकार, लक्षात येते का बघा. आकार चरण युगुल, ओंकाराची प्रथम मात्रा आकार मात्रा आहे. ओंकारामध्ये पहिला काय येतो? अ येतो ना, ही आकार मात्रा आहे. उकार उदर विशाल, आकार चरण युगुल. ज्ञानोबराय सांगतात ओंकाराची प्रथम मात्रा हे गणपतीचे 2 पाय असून दुसरी उकार मात्रा. उकार मात्रा म्हणजे काय? गणपती कसा आहे? ढेरपोटा. आपण गेलो कुठं ते वाईमध्ये फार मोठा गणपती बघा. किती मोठा? भलताच मोठा. मी अजून तेवढा मोठा गणपती कधी बघितलेला हो. एवढा मोठा गणपती आहे ढेरपोटा, खूपच मोठा गणपती आहे तो. अखंड दगडामध्ये कोरलेला आहे. कधी वाईला गेला तर बघा तुम्ही, दगडाचा गणपती असा सुंदर कोरलाय आणि शेजारहून सुंदर एक छोटीशी अगदी नदी, तिचा प्रवाह तिथं काय होतोय? संस्कार वाहतोय. ज्यांनी बघितला त्यांनी आठवा, बघितला नाही त्यांनी बघायला पाठवा. बघा ज्ञानोबा सांगतात ओंकाराची प्रथम मात्रा आकार मात्रा 2 पाय असून दुसरी उकार मात्रा. उकार उदर विशाल. गणपतीचं पोट कसं आहे? विशाल आहे. उदर म्हणजे काय? उदर म्हणजे पोट. उदर भरण नोहे. उकार, बरोबर आहे. उदर विशाल, पोट मोठं आहे गणपतीचं. ते आमच्या ग्रंथामध्ये आम्ही लिहिलेलं आहे. ते पोट कसं काय मोठं झालं त्याचं सुंदर लिहिलंय तिथं. लोकांची दुखणी पोटात साठवून त्यांचं पोट काय झालंय? मोठं झालंय. उकार उदर विशाल. ज्ञानोबा लिहितात मकार महामंडल मस्तकाकारे. उकार मात्रा हे त्याचं मोठं पोट आहे आणि मकार मात्रा या त्याच्या मोठ्या आणि वाटोळ्या मस्तकाचा आकार आहे. आता गणपतीचं डोकं म्हणजे ते कुणीकडे असं कान, सोपा एवढे कान, मोठी मोठी मान, एवढे डोळे, दिसतात किती छान. ते दिसायला फार सुंदर आहे. अशी 18व्या ओळीमध्ये 19व्या ओळीमध्ये ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. पुढं ज्ञानोबराय सांगतात हे आकार उकार मकार हे तिन्ही एकवटले. हे तिघजण एकत्र आले म्हणतात. ते तो शब्द ब्रह्म कवळले. हे तिन्ही एकत्र आले आणि शब्द ब्रह्म कवळले म्हणजे काय? या तिन्ही मात्रा एकत्र आल्या म्हणजे संपूर्ण वेद कवटाळला जातो. संपूर्ण वेदामध्ये आकार उकार मकार संपला वेद असा आहे. त्या मूळ बीजरूपी ओंकार स्वरूप गणपतीला मी गुरु कृपेने नमस्कार करतो. ते शब्द ब्रह्म कवळले. कवळ शब्दाचा अर्थ काय? वदनी कवळ. कवळ म्हणजे घास नाही. कवळ शब्दाचा अर्थ तिथं घास आहे. कवळ घ्या हो म्हणजे घास घ्या हो. पण इथं ज्ञानोबारांनी सांगितलं त्या मूळ बीजरूपी शब्द ब्रह्म. कवळ शब्द बाजूला ठेवा. कव शब्दाचा अर्थ मिठी. कव म्हणजे शब्दाचा अर्थ मिठी. मी त्याला कवळलेला आहे. कवळ्यात घेतलंय म्हणत नाही का? हा, मग कवळ शब्दाचा अर्थ तिथं मिठी घ्या. कवळले ते मिया गुरु कृपा नमिले. आता मूळ विषयाला ज्ञानोबराय आले. मिया म्हणजे मी, गुरु कृपा नमिले म्हणजे गुरूंची कृपा असल्यामुळं देवा मी काय केला? नमस्कार केला. कुणाला? मूळ बीज रूपी ओंकार गणपतीला मी काय केला? नमस्कार केला. करतो, करूया आपणही गणपतीला नमस्कार केला पाहिजे. बोला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओके, ही धावती कशासाठी थोडीशी घेतली तर हा विषय थोडासा किचकट आहे, तुम्हाला फार कळणार नाही. याच्यामध्ये 6 शास्त्रकार, 6 शास्त्र आणि ही शास्त्र गणपतीच्या अंगावरती कशी शोभतायत एवढाच विषय आहे. फार डोक्यात तुमच्या बसणार नाही म्हणून थोडंसं हे काय केलेलं आहे? धावतं घेतलेलं आहे. इथं ज्ञानोबांनी सांगितलं ते मिया असं हे गणपतीचं स्वरूप आकार उकार आणि मकार मात्रेनं सजलेलं. त्याला मी काय केला? नमस्कार केला.
ते मिया गुरु कृपा न मिले. कसा नमस्कार केला? गुरुच्या कृपेने नमस्कार केला. गुरुची कृपा व्हावी लागेल बरं का. गुरुची कृपा झाल्याशिवाय काहीच फलीभूत होत नाही. मातीची कृपा व्हावी लागेल बियांवरती, मग बी काय होते? उगवून येते, अन्यथा वाळून जाते. बरोबर आहे की नाही? मातीची कृपा व्हावी लागेल बियांवरती. तसं गुरुची कृपा झाल्याशिवाय काहीही होणार नाही. आज मला गुरुची कृपा झाली. कोण आहेत गुरु? ज्ञानोबरायांचे निवृत्तीदादा. हे त्यांचे मोठे काय आहेत? बंधू आहेत. आणि त्यांची कृपा झाली आणि मी या आदिबीजाला गणपतीला नमस्कार करतो असं ज्ञानोबराय बोलतात. आता अभिनव वाग्विलासिनी. आता गणपतीला वंदन केल्यावर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी देवता आहे. आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आता गणपतीला वंदन केल्यानंतर जी वाणीची अपूर्व क्रीडा करणारी देवता आहे, चातुर्यार्थ कला कामिनी म्हणजे चातुर्य, वागर्थ आणि कला यांची देवता आहे. अशा देवतेला जिनं म्हणजे एकतर वाणीची अपूर्व क्रीडा करणारी आहे, तिच्याकडं चातुर्य आहे, वागर्थ आहे आणि कला आहे, अशी जी आहे जिने सर्व जग मोहून टाकले, त्या सरस्वतीला मी नमस्कार करतो. ते शारदा विश्वमोहिनी म्हणजे विश्वाला मोहिनी घालणारी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. 21वी ओवी झाली बरं का. थोडं धावतंय आज. आणि मग 22वी ओवी सुंदर आली. ज्ञानोबा लिहितात मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये कोण आहेत? सद्गुरू आहेत. त्यांनी काय केला पराक्रम? जेने तारिलो हा संसार पुरू. ज्यांनी मला या संसार सागरातून तारून नेलं, म्हणून माझं त्यांच्यावरती, मला त्यांच्याविषयी काय आहे? आदर नाही, अत्यादर आहे. आणि तो सहज नाही, विशेष आदर आहे. विशेषाच्या संदर्भातली अजूनही कोवी माझ्या समोर काल मी वर अभ्यास करताना आली होती की म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष आचार करावा लागतो. का? कारण यद यद आचरती श्रेष्ठा तत्तदेवे इतरो जनाहा. येत वडील जे जे करीती तयानाम धर्म ठेविती आणि तेची येर उपाशिती सामान्य सकळ. म्हणून विशेष आचरावे लागे संती. संतांना विशेष आचरण करावं लागतं, कारण सामान्य लोक त्यांच्याकडे बघून वागत असतात. आता ही ओवी महत्वाची आहे, याच्यावरती जास्त वेळ बोलावं लागणार आहे. उद्याचा पाठ या एकाच ओवीवरती होईल. ती ओवी आहे मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू मनवनी विशेष त्यादरू विवेकावरी. कळय का? आजच्या पाठामध्ये 2-3च गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये 6 शास्त्रकार आणि त्यांची 6 शास्त्र, आणि ही गणपतीच्या अंगावरती कशी आहेत? गणपतीचे 6 हात, 6 शास्त्र. हीच जणू गणपतीची शस्त्र, आकार उकार मकार हे सगळं बघून याच्यामध्ये वेद कसा सामावलेला आहे याचं चिंतन ज्ञानोबारांनी केलं. आणि अशा ओंकारला मी नमस्कार केला. त्याच्यानंतर सरस्वतीला नमस्कार केला. सरस्वतीचे 4 वैशिष्ट्य: 1 वाणीची अपूर्व क्रीडा देवता आहे ती सरस्वती. 2 तिच्याकडं चातुर्य आहे, वाग्विलासिनी आहे. 1 चातुर्य आहे, 2 वागर्थ आहे, 3 आणि कला कामिनी 4. अशा प्रकारची यांची ती देवता आहे जिनं सर्व जग मोहून टाकलेलं आहे. तिला विशेषण वापरलंय विश्वमोहिनी. विश्वाला मोहिनी घालणारी आहे सरस्वती. विश्वमोहिनी फार सुंदर शब्द आहे बघा. मुलीचं नाव मोहिनी असावं, बरोबर आहे ना? विश्वमोहिनी. मुलाचं नाव मोहन असतं की? मोहन, मनमोहन मुरलीवाला मोहन. आणि ही विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. आणि पुढची ओवी आहे 22वी मज हृदयी सद्गुरू. माझ्या हृदयामध्ये गुरुचा वास नाही, सद्गुरूचा वास आहे. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, ज्यांनी तारिलो हा संसार पुरू. या संसार सागरातून मला तारलेलं आहे. म्हणून संसार सागरातून नाही, संसार पुरू. पूर म्हणजे
पूर शब्दाचा अर्थ काय? आता इंद्रायणीला काय आलाय आपला? इंद्रायणीला पण आलताच की, आषाढीच्या आधी इंद्रायणीला आला आणि आषाढी नंतर पंढरपूरला आला, चंद्रभागेला आला. बघा ना किती देवाचं कौतुक आहे. आषाढीच्या अगोदर आळंदी धुवून काढली आणि आषाढी नंतर पंढरपूर धुवून काढलं. कौतुकाचीच गोष्ट आहे बघा. म्हणून इंद्रायणी आणि खरं आहे की नाही, आषाढी निघायच्या अगोदर, वारी निघायच्या अगोदर आळंदी धुवून काढली आणि वारी झाल्यावर पंढरपूर धुवून काढलं. हे देवाचं कौतुक असतंय. फक्त आपल्याला कळावं लागतंय, देव आपल्याला कधी धुवून काढतोय कुणास ठाऊक आता. उद्याचा पाठ उद्या बघूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की